नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे ऋषिकेश आपल्या सर्व भावंडांना विश्वासात घेऊन एक महत्त्वाची गोष्ट त्यांना सांगतो. ऋषिकेश सौमित्र, सारंग, अवंतिका यांना सांगत असतो की इथे मास्कमॅनचा आपल्याला फोन आला होता. त्याचं असं म्हणणं आहे की जर आपण त्याला प्रॉपर्टीचे पेपर दिले तरच तो लताबाईंना सोडू शकतो असं मास्कमॅनने सांगितले. तर आपण त्याला प्रॉपर्टीचे पेपर देऊया का? तेव्हा सारंग म्हणतो, दादा अरे पण त्यांना आपण प्रॉपर्टीचे पेपर दिले आणि त्यांनी जर लता काकूंना सोडलं नाही तर, किंवा ते आपल्याबरोबर खोटं बोलत असतील तर? तेव्हा जानकी म्हणते, नाही सारंग भाऊजी, माझी आई खरोखर मास्कमॅनच्या ताब्यात आहे. तेव्हा सारंग म्हणतो, पण प्रॉपर्टीचे पेपर देऊन आपण आपल्याच पायावरती कुऱ्हाडी मारणार आहोत, कारण तो मास्कमॅन याचा गैरफायदा घेऊ शकतो. आपल्याला तो आपल्याच घरातून बाहेर हकलवून देऊ शकतो. तेव्हा मला तर असं वाटतं की प्रॉपर्टीचं पेपर त्या मास्कमॅनला देणं म्हणजे रिस्क आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, सारंगच्या बोलण्यातसुद्धा तथ्य असतं. प्रॉपर्टीचे पेपर द्यायचे म्हणजे तो कुठल्याही वेळेला आपल्याला घरातून सहजरित्या हकलून देऊ शकतो, हे मात्र नक्की. त्यामुळे प्रेक्षकांनो, सौमित्राने आता एक युक्ती काढलेली असते. सौमित्र म्हणतो, आपण एक काम करूया, प्रॉपर्टीचे आपण सेम टू सेम डुप्लिकेट पेपर तयार करूया आणि ते डुप्लिकेट पेपर आपण देऊया मास्कमॅनला आणि लता काकूंना त्याच्याकडून परत घेऊन येऊया. नंतरला सत्य समजायचं तेव्हा समजू दे. मास्कमॅनला सुद्धा पेपर जातील, लता काकू आपल्याकडे येतील आणि मग कोर्टामध्ये त्या ऐश्वर्याला बरोबर आपण धडा शिकवू. तेव्हा इथे आता आजी, मूर्ख आजीच म्हणायला हवं हिला. तर आजीने आता बोलणं ऐकलेलं असतं आणि ठरल्याप्रमाणे ती आता सगळं जाऊन इथे ऐश्वर्याला सांगणार असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता संपूर्ण रणदिवेंचा प्लॅन तयार असतो की डुप्लिकेट पेपर तयार करायचे आणि मास्कमॅनला द्यायचे, खरे पेपर द्यायचे नाही. तेव्हा इथे आजी आता फोन करते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हां आजी बोला, काय झालं तिकडे, काय म्हणणं आहे त्या लोकांचं? तेव्हा आजी म्हणतात, ऐश्वर्या तू सांगितल्याप्रमाणे मी त्या लोकांवरती बारीक लक्ष ठेवून आहे आणि आत्ताच त्यांचं मी बोलणं ऐकलं. ते लोक त्या मास्कमॅनला ओरिजिनल प्रॉपर्टीचे पेपर देणार नाही आहेत, तर इथे डुप्लिकेट प्रॉपर्टीचे पेपर तयार करून त्या मास्कमॅनला देणार आहेत आणि त्यांच्या तावडीतून त्या लताला सोडवणार आहेत. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, मला माहितीच होतं या लोकांची धाव कुठपर्यंत असणार आहे ते. या लोकांचं प्लॅनिंग माझ्या आधीच लक्षात आलं होतं. हे लोक काही ओरिजिनल पेपर देणार नाही. तो सौमित्र आहे ना वकील, त्यानेच इथे डुप्लिकेट पेपर तयार करायचे असं सांगितलं असेल. काही हरकत नाही, काय करायचं ते करू दे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, आजी तुम्हाला अजून एक माझं काम करायचं आहे. तेव्हा आजी म्हणते, काय गं, काय काम करायचं आहे? आता इथे डुप्लिकेट पेपर आणि ओरिजिनल पेपर तयार करून आणले जातील. तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, ओरिजिनल पेपर आणि डुप्लिकेट पेपर यांची अदलाबदल करायची आहे. म्हणजे मास्कमॅनला जे डुप्लिकेट पेपर देण्यात येतील ना, त्याच्यामध्ये खरं तर ओरिजिनल पेपर असले पाहिजे असं इकडे ऐश्वर्याने आता सांगितलेलं असतं. तेव्हा आजी म्हणते, मला जमेल का? ऐश्वर्या म्हणते, तुम्हाला जमवावं लागेल. जर तुम्हाला या सगळ्यातून वाचायचं असेल तर तुम्हाला जमवावं लागेल. या प्रकरणामध्ये फक्त फसणार जानकी आणि ऋषिकेश. तुम्हाला, तुमच्या मुलीला आणि तुमच्या त्या 2 नातवांना मी काही करणार नाही. फक्त आणि फक्त जानकी, ऋषिकेश यांना धडा शिकवायचा आहे आणि म्हणून तुम्ही माझी मदत करा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आजी पेपर चेंज करायला सुद्धा तयार झालेली असते. सगळेजण इथे सौमित्राची वाट बघत असतात. कधी एकदा ओरिजिनल आणि डुप्लिकेट दोन्ही पेपर घेऊन येतोय म्हणून सगळेजण वाट बघत असताना सारंग म्हणतो, कधी येईल सौमित्र दादा? तेव्हा अवंतिका म्हणते, त्याचा आत्ताच मला टेक्स्ट आला होता. तो म्हणाला की तो ऑन द वे आहेच, आता येईलच. तेवढ्यातच इथे सौमित्र आलेला सुद्धा असतो. सौमित्र लंगडत लंगडत येतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, काय रे सौमित्र, काय झालं तुझ्या पायाला, ठीक आहेस ना तू? तेव्हा अवंतिकासुद्धा काळजीने जाते आणि विचारते, काय झालं सौमी, तुझ्या पायाला काही लागलं आहे का? तेव्हा सौमित्र म्हणतो, अवंतिका अगं इतकी पॅनिक काय होतेस, काही लागलेलं नाही आहे माझ्या पायाला. माझं बूट आहे ना, त्याची सॉल निघाली, तेव्हा ते खडे पायाला लागलेत, बाकी काही नाही, एवढं काही झालेलं नाही आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, सौमित्र अरे एवढं कुठे गेला होतास तू, इथे तुझ्या शूजची सॉल वगैरे निघाली आहे.
तेव्हा सौमित्र म्हणतो, नाही दादा, अरे चालता चालता निघाले, जुने आहेत ना ते बुटं म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ऋषिकेश म्हणतो, मग झालं का आपलं काम, पेपर्स तयार करून आणलेस? तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, हो दादा, ही जी रेड फाईल आहे ना त्याच्यामध्ये डुप्लिकेट पेपर आहेत आणि जी ब्ल्यू फाईल आहे त्याच्यामध्ये ओरिजिनल पेपर आहेत. तेव्हा सारंग म्हणतो, अच्छा अच्छा, म्हणजे लाल रंगाची फाईल आहे त्याच्यामध्ये ओरिजिनल पेपर्स आहेत आणि जी निळ्या रंगाची फाईल आहे त्याच्यामध्ये डुप्लिकेट पेपर आहेत, हो ना? तेव्हा जानकी म्हणते, नाही भाऊजी, ब्ल्यू रंगाची फाईल आहे ना त्याच्यामध्ये ओरिजिनल पेपर आहेत आणि रेड कलरच्या फाईलमध्ये डुप्लिकेट पेपर आहेत. तेव्हा इथे सौमित्र हसतो आणि म्हणतो, ठीक आहे वहिनी, त्याला मी नंतर समजावून सांगतो, काही हरकत नाही आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता व्यवस्थित पेपर तयार केलेस ना तू? तेव्हा सौमित्र म्हणतो, हो दादा, अरे अवंतिकाच्या वडिलांनीच हे सगळं करून दिले, त्यांच्या मदतीमुळे लवकर पेपर तयार करून मिळाले. दोन्ही पेपर आधी दिसायला एकदम सारखेच आहेत, कुठले ओरिजिनल आणि कुठले डुप्लिकेट ते सुद्धा कळणार नाही आहे, इतके छान पेपर तयार करून दिलेत. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, अरे वा, म्हणजे सगळेजणच आपल्याला इथे मदतीसाठी धावून आलेले आहेत. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, वहिनी हे घे, दोन्ही फाईलसुद्धा व्यवस्थित सांभाळून ठेवा. तेव्हा इथे जानकी म्हणते, ठीक आहे, मी कपाटामध्ये ठेवून आले. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, दादा तू माझ्याबरोबर ये जरा, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, काय झालं सौमित्र? तेव्हा सौमित्र, सारंग आणि इथे ऋषिकेश तिघेही जण बाहेर आलेले असतात. तेव्हा इथे सौमित्र आता पिस्तूल काढतो. तेव्हा इथे सारंग म्हणतो, अरे दादा, ही पिस्तूल तुझ्याकडे काय करते? तेव्हा सौमित्र म्हणतो, ही पिस्तूल आणण्यासाठीच गेलो होतो, तिथेच माझ्या बुटांची सॉल निघालेली आहे. तेव्हा सारंग म्हणतो, अरे पण तू पिस्तूल कशाला घेऊन आलास, कुणाला कळलं तर? तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, दादा ही पिस्तूल आहे ना तुला तुझ्याजवळ ठेवायची आहे. हे बघ, मला माहिती आहे तो मास्कमॅन खूपच जास्त खतरनाक असू शकतो, ते ऐश्वर्यासुद्धा कशी आहे तुला बरोबर माहिती आहे. माझा या लोकांवरती अजिबात विश्वास नाही आहे. जेव्हा आपण कोर्टामध्ये जाऊ किंवा तू एखाद्या ठिकाणी एकटा जाशील, ही पिस्तूल तुझ्याजवळ असणार आहे तुझ्या सेफ्टीसाठी. आणि प्लीज दादा नाही म्हणू नकोस, कोणी काही बोलणार नाही आहे, ही पिस्तूल तू तुझ्या सेफ्टीसाठी तुझ्याकडे ठेवून दे. तेव्हा इथे सारंग म्हणतो, ऋषिकेश दादा, सौमित्र दादा बरोबर बोलतोय, तुझ्या जीवाला धोका आहे हे तर नक्की, त्याच्यामुळे आता कुणालाही घाबरायचं नाही, ही पिस्तूल ठेव तुझ्याकडे. तेव्हा सौमित्र म्हणतो, दादा अरे कितीतरी केसेस बघतो ना मी कोर्टामध्ये, एकमेकांच्या जीवावरती उठलेली लोकं तिथे येतात, आधी सगळं व्यवस्थित सुरू असतं, पण ज्या वेळेला समोरची व्यक्ती केस हारते, ही गोष्ट त्यांच्या लक्षात येते, तेव्हा ते लोक डिरेक्टली पिस्तूल वगैरे काढतात आणि समोरच्या व्यक्तीवरती निशाणा साधतात, हल्ला करतात. त्याच्यामुळे तुझ्या बाबतीत मला ही रिस्क घ्यायची नाही आहे, ही पिस्तूल तुझ्याकडे ठेवायची म्हणजे ठेवायची. ऋषिकेश म्हणतो, अच्छा, म्हणजे माझ्या जीवाची भीती वाटते तुला, म्हणून तू ही अशी कामं करतोयस, तुझ्या भावाचा जीव वाचावा म्हणून? तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, हो, मला माझ्या भावासाठी जे योग्य वाटेल ते मी करेनच. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्याने फोन केलेला असतो मास्कमॅनला. ती म्हणत असते की हे बघा, त्या लोकांचा प्लॅन आहे की तुम्हाला डुप्लिकेट पेपर द्यायचे, पण मी माझ्या माकडाला अशी काही चावी मारली की ओरिजिनल पेपर आपल्यापर्यंत पोचणार म्हणजे पोचणार, अजिबात तुम्ही काळजी करू नका. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे जानकी आता येते, ओरिजिनल पेपर आपल्या कपाटामध्ये ठेवते आणि डुप्लिकेट पेपरची फाईल ही बाहेरच ठेवते. त्यानंतर इथे आता ऋषिकेशने सौमित्रचं बोलणं ऐकलेलं असतं आणि पिस्तूल आपल्याजवळ ठेवून घेतलेली असते. तेवढ्यातच आता जानकी फाईल ठेवल्यानंतर पुन्हा आपल्या रूमच्या बाहेर निघून जाते. तेव्हा तिथे आलेली असते आजी. आजी आल्यानंतर कपाटातून ब्ल्यू रंगाची फाईल काढते, इकडे आता रेड रंगाची फाईल ठेवलेली असते आणि दोन्हींमध्ये जे प्रॉपर्टीचे पेपर असतात ते अदलाबदली केलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो परत ती आता पेपर चेंज केल्यानंतर ब्ल्यू रंगाची फाईल कपाटात, रेड रंगाची फाईल बाहेर ठेवते. आजीने इथे ऐश्वर्याने सांगितल्याप्रमाणे चोख काम अगदी व्यवस्थितरित्या केलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ऋषिकेश येतो आणि हाक मारत असतो, जानकी, जानकी कुठे आहेस तू? तेवढ्यातच इथे आजी जाते आणि पडद्याच्या मागे आता लपून बसते. पडद्याच्या मागे लपून बसल्यानंतर जानकी त्या ठिकाणी येते. जानकी आल्यानंतर ती म्हणते, काय झालं ऋषिकेश, का हाका मारताय? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी, प्रॉपर्टीचे पेपर व्यवस्थित ठेवलेस का? तेव्हा जानकी म्हणते, हो ऋषिकेश,
जे ओरिजिनल पेपर आहेत ते कपाटामध्ये आहेत आणि डुप्लिकेट पेपर इथे बाहेर ठेवलेले आहेत. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, जानकी हे बघ सौमित्रने काय दिले. तेव्हा जानकी म्हणते, काय पिस्तूल? अहो तुम्ही पिस्तूल का घेऊन आलात? पिस्तूल बघितल्यानंतर किती भीती वाटते तुम्हाला माहिती आहे ना. आपण हे लोक बघतसुद्धा नाही ते तुम्ही घरामध्ये घेऊन आलात. त्यांचं बोलणं आजी ऐकत असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं मी नाही आणले, आपल्या सौमित्रने दिले सेफ्टीसाठी. सौमित्रचा त्या मास्कमॅनवरती आणि ऐश्वर्यावरती जरासुद्धा विश्वास नाही आहे. त्याला असं वाटतंय कोर्टामध्ये ते लोक आपल्याबरोबर चुकीचे वागू शकतात आणि आता आपण जाणार आहोत ना त्यांना हे डुप्लिकेट पेपर द्यायला, तेव्हासुद्धा ते आपल्यावरती हल्ला करू शकतात असं सौमित्रला वाटतंय. तेव्हा त्याने हे मला पिस्तूल आणून दिले. तेव्हा प्रॉपर्टीचे पेपर कुठे आहेत ते आणून दे बरं. तेव्हा इथे जानकी आता प्रॉपर्टीचे पेपर तिने टेबल लॅम्पच्या तिथे ठेवलेले असतात कपाटाच्या वर, ते ती आणून देते. आजी घाबरलेली असते. आजीला वाटतं ही माझ्यापर्यंत पोचते की काय. पण प्रेक्षकांनो कुठेतरी मला असं वाटतंय जानकी ऋषिकेशला कदाचित संशय आलाय की आजी त्या ठिकाणी लपून बसलेले आहे ते. तेव्हा इथे पिस्तूल आता ऋषिकेश आपल्या जवळ ठेवतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, चल आता तो मास्कमॅन कधीही आपल्याला मेसेज करेल, आपल्याला जाऊन त्याला हे प्रॉपर्टीचे पेपर द्यायचं आहे आणि लता आईंना घेऊन यायचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो जानकी ऋषिकेश दोघेजण रूममधून बाहेर पडलेले असतात. तेवढ्यातच इथे सुमित्रा येते. सुमित्रा म्हणत असते, आई अगं तू इथे काय करतेस ग? तेव्हा इथे आजी आता घाबरलेली असते, कारण आजी इथे आता जानकी आणि ऋषिकेशच्या रूममधून बाहेर आलेली असते आणि सुमित्राने बघितलेलं असतं. तेव्हा सुमित्रा म्हणते, आई तू इथे काय करतेस ग जानकीच्या रूममध्ये? तेव्हा आजी म्हणते, अगं काही नाही, मला खोकळा येत होता ना, तेव्हा तिला विचारायला आले होते की सुंठ कुठे आहे, सुंठ मला सुंठ हवी आहे ना जरा म्हणून. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, आई एरवी तर तिच्या विरोधात बोलत असतेस, पण जेव्हा गरज असते तेव्हा बरोबर तिच्याकडेच येतेस ग. तिच्याकडे काही मागू नकोस, माझ्याकडे माग, तुला काय हवं आहे ते मी देते तुला. सुंठ हवी आहे ना, थांब मी तुला सुंठ आणून देते. तेव्हा इथे सुमित्रा गेल्यानंतर आता लगेचच आजी म्हणते की ऐश्वर्याला फोन करायला हवा, तिला सांगायला हवं की तिच्या बाबतीत काय चाललंय ते. तेव्हा आजीचा फोन आल्यानंतर ऐश्वर्या म्हणते, बोला बोला लवकर बोला, काम झालं का? तेव्हा इथे आजी म्हणते, ए ऐश्वर्या अगं तुझा जीव सांभाळा, तुझा जीव सांभाळ, तुझं काही खरं नाही आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, का काय माती खाल्लीत का तुम्ही? माझं नाव कुठे घेतलंत का? तेव्हा आजी म्हणते, नाही गं बाई, तुझं नाव कुठेही मी घेतलेलं नाही आहे आणि तुझं कामसुद्धा मी व्यवस्थित केलं आहे. मी प्रॉपर्टीच्या पेपरची अदलाबदल केली आहे. पण अगं महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो ऋषिकेश आहे ना, त्याच्याकडे पिस्तूल आहे, पिस्तूल. तो पिस्तूल घेऊन येणार आहे आणि तू जिथे कुठे दिसशील ना तुला मारणार आहे, त्या मास्कमॅनला पण मारणार आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, हो का, म्हणजे आता तो ऋषिकेश पिस्तूल घेऊन येणार आहे आणि मी गप्प बसणार आहे असं वाटतंय का त्याला? येऊ दे, त्याच पिस्तूलमधल्या बंदुकीच्या गोळ्यांनी त्याचा जीव घेते की नाही बघच तू. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्या येते आणि मास्कमॅनला भेटते. ती म्हणत असते की मला तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तुम्हाला माहिती आहे का, ते लोक तुम्हाला डुप्लिकेट पेपर देणार होते, पण मी माझ्या माकडाला सांगून ते पेपर चेंज करायला लावलेत. ओरिजिनल पेपर तुमच्यापर्यंत पोचतील. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून एक काम आहे. तर इथे ऋषिकेश पिस्तूल घेऊन येणार आहे. तुम्ही जिथे कुठे दिसाल तुम्हालासुद्धा गोळी मारेल आणि मलासुद्धा. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते की आपल्याकडे आता एकच पर्याय आहे. आपण त्यांचा जो प्लॅन आहे ना तो पूर्णपणे फ्लॉप करायचा. म्हणजे आपण त्यांचेच पाय ना त्यांच्याच गळ्यामध्ये घालूया. ते कसं ते मी तुम्हाला सांगते. तरी त्या ऐश्वर्याने आता एक प्लॅन केलेला असतो आणि तो प्लॅन तिने मास्कमॅनला सांगितलेला असतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऐश्वर्याचा प्लॅन मास्कमॅनलासुद्धा खूपच जास्त आवडलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता जानकी, ऋषिकेश, त्याचबरोबर सौमित्र, अवंतिका, सारंग सगळेजण बाहेर आलेले असतात. तेव्हा सौमित्र बाहेर जायला निघालेला असतो. तो म्हणतो, अवंतिका कुठे आहे? तेवढ्यातच अवंतिकासुद्धा बाहेरून धावत पळत आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सौमित्र म्हणतो, बरं ठीक आहे मी निघतो आता. तेव्हा इथे सारंग म्हणतो, दादा जाणं गरजेचं आहे का? तेव्हा सौमित्र म्हणतो, हो गरजेचं आहे. आपल्याला पोलिसांना विश्वासात घेऊन या सगळ्या गोष्टी त्यांना सांगायच्या आहेत, म्हणून मी जातो आणि पोलिसांची भेट घेतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सौमित्र जात असताना त्याची गाडी आता मध्येच पंक्चर होते. तेव्हा तो गाडीतून उतरून बघतो तर काय, गाडी पंक्चर झालेली असते. तेव्हा तो टायर आता चेंज करायला घेतो.
टायर चेंज करायला जाणार, गाडीची डिक्की उघडणार, तेवढ्यातच कुणीतरी मागून त्याच्या डोक्यावरती हल्ला करतं. तेव्हा इथे सौमित्र बेशुद्ध झालेला असतो. बेशुद्ध होतो आणि जमिनीवरती कोसळतो. त्यानंतर ते गुंड माणसं सौमित्रला उचलतात आणि एका ठिकाणी घेऊन जात असतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता मास्कमॅन आलेला असतो आणि तो म्हणतो, चला चला लताबाई चला, तुमच्या मुलीला आता तुमची भेटण्याची वेळ आलेली आहे, चला. तेव्हा इथे लता म्हणते, कुठे घेऊन जातोयस तुम्हाला? तेव्हा मास्कमॅन म्हणतो, अगं असं काय करतेस, इतक्या दिवसांची प्रतीक्षा संपते तुझी, चल माझ्याबरोबर चल. तेव्हा लता म्हणते, नाही नाही, मी येणार नाही आहे, कुठे घेऊन जातोयस तुम्हाला? आणि जर मी गेले ना तर माझ्यासोबत मायासुद्धा जाणार, मायालासुद्धा सोड तू माझ्याबरोबर. तेव्हा इकडे मास्कमॅन म्हणतो, तुला काय करायचं आहे मायाबरोबर, कळलं का? माया इथेच राहील, तू चल, तुला इथून जायचं आहे ना, तुझी प्रतीक्षा संपली, तू चल बरं आता माझ्याबरोबर. तेव्हा इकडे लता म्हणत असते, नाही, जोपर्यंत तू मायाला सोडत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही आहे. तेव्हा इथे मास्कमॅन म्हणतो, बास झाला तुझं, हा परोपकारपणा बास झाला. स्वतःला इथे जेवायला अन्न नाही आहे, पण दुसऱ्याने दिलेलं अन्न स्वतः मात्र कमी खाऊन दुसऱ्याला दिलंच पाहिजे. हे जे काही तुझा परोपकारपणा आहे ना, तो बास कर आता. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता खरं तर मास्कमॅन बरोबरच बोललेला असतो. त्यानंतर इथे आता लता म्हणत असते, अगं एका मुलीला भेटण्यासाठी आसूसले गं मी, पण तिला भेटायला जाते म्हणून दुसऱ्या मुलीला कशी काय सोडू मी इथे? तुला माहिती आहे ना, मी तुलासुद्धा माझी मुलगी मानलं आहे. तेव्हा माया म्हणत असते, हे बघा काकू, तुम्ही प्लीज माझी काळजी करू नका, तुमची मुलगी तिथे रोज तुमची वाट बघते, तिळतिळ तुटतंय तिचा जीव तुमच्यासाठी. तेव्हा निदान आपल्या दोघांपैकी एक तरी कुणीतरी जिवंत राहील. तुम्ही जा बरं, तुम्ही जा, मी सुद्धा लवकरच परत येईन. तेव्हा तो मास्कमॅन आता तिला ओढत ताणत आपल्याबरोबर घेऊन जातो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता सौमित्रला बेशुद्ध करण्यात आलेलं असतं आणि सौमित्रला त्या ठिकाणी आता बांधून ठेवण्यात आलेलं असतं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, ऋषिकेश जानकी म्हणत असतात की काय झालंय, तो मास्कमॅन आपल्याला आता मेसेज का करत नाही आहे, त्याला प्रॉपर्टीचे पेपर हवेत ना, अजून कसा त्याचा फोन किंवा मेसेज आला नाही. तेव्हा जानकी म्हणते की आलाय, इथे मास्कमॅनचा मेसेज आलाय, त्याने आपल्याला आता एक जागा आहे, खंडर जागा, त्या ठिकाणी त्याने आपल्याला भेटायला बोलवले. याने लोकेशन का चेंज केला असेल, तिथे का आता भेटायला बोलावलं असेल. तेव्हा इथे आता जानकी म्हणते, बरं चला आपण निघूया. अवंतिका सारंग म्हणतात की आम्हीसुद्धा येणार बरोबर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जानकी म्हणत असते, नाही नको अवंतिका, अगं नाना आणि आई घरामध्ये आहेत, त्यांचीसुद्धा काळजी घ्यायला हवी आहे ना, आम्ही दोघेजणच जातो. तेव्हा इथे ऐश्वर्या आता मास्क घेते, तो इथे सौमित्रच्या तोंडाला बांधते, त्याचबरोबर इथे टोपी घालते, त्याच्या डोळ्याला चष्मा लावते आणि हातामध्ये त्याच्या पिस्तूलसुद्धा देऊन ठेवते आणि म्हणत असते की चला, आता कसा छान दिसतोयस, हँडसम दिसतोयस सौमित्र, अरे हेच तर पाहिजे होतं ना. तेव्हा इथे ऐश्वर्या आता इथे अगदी मास्कमॅनप्रमाणेच सौमित्रला तयार करते आणि त्याच्या हातामध्ये पिस्तूल वगैरे देऊन ठेवते आणि म्हणत असते की सौमित्र, तुला माहिती आहे, आता जेव्हा ऋषिकेश हातामध्ये पिस्तूल घेऊन या मास्कमॅनला मारायला येईल ना, तेव्हा खरं तर तो त्या मास्कमॅनला नाही, तुला मारेल. तुझ्या हातामध्ये जी ही पिस्तूल दिलेली आहे ना मी, त्याच्यामुळे ऋषिकेशला असं वाटेल की तू त्याच्यावरती अटॅक करतोयस, त्या जानकीवरती अटॅक करतोयस आणि त्यानंतरला इथे ऋषिकेश खऱ्या मास्कमॅनला नाही तर सौमित्रला, स्वतःच्या भावाला मारेल. आणि हाच तर माझा प्लॅन आहे ना. सौमित्र, कसं आहे ना, खरं तर मला तुझ्याशी लग्न करायचं होतं, पण तू माझ्याशी लग्न केलं नाहीस. तुझ्या कुटुंबाने आणि तुम्ही दोघांनी मिळून खूप छळलं ना मला खूप जास्त त्रास दिला. तुझ्या कुटुंबानी जी हालत केलं ना माझी, त्यानंतर तू हे सगळं डिझर्व करतोस, असं ऐश्वर्या आता सौमित्रला म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, खरा मास्कमॅन तिथे आलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मास्कमॅन, आता जेव्हा इथे ऋषिकेश येईल ना तुम्हाला मारायला, तेव्हा तो सौमित्रला मारेल, तुम्हाला नाही. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता ऋषिकेश जानकी येतात. ऋषिकेश म्हणत असतो, मास्कमॅन सोड, आधी सोड, त्या मायाला सोड. तेव्हा ऋषिकेश त्या माणसाला आता मारायला जातच असतो. तेवढ्यातच इथे जानकीचं लक्ष सौमित्रच्या पायांकडे जातं. तेव्हा ती म्हणते, ऋषिकेश थांबा, अहो तिकडे बघा ना सौमित्र भाऊजींच्या पायाकडे, त्यांचे शूज आहेत ते, तो मास्कमॅन नाही, आपले सौमित्र भाऊजी आहेत, असं इकडे आता जानकीने ओळखलेलं असतं. त्यामुळे इथे ऋषिकेशच्या हातून
आता त्याचा भाऊ जीवा हा जगलेला असतो.